तर काही जणांची खरोखरच अडचण झालेली आहे हा निर्णय लागू झाल्याच्या नंतर। परंतु जेव्हापासून नरेंद्र मोदींनी नोटांसंदर्भातला हा निर्णय जाहीर केला तेव्हापासून अनेकांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे। याचं नेमकं कारण काय आहे जाणून घेऊया या रिपोर्टमधून। In the due course, in the next few months, the 1,000 rupee notes will also be brought into the market with a completely new design and new dimension, new design, new color combination, which will look distinctly different from the old one. काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राइक करत मोदींनी 1000 आणि 500च्या नोटा मोडीत काढल्या। त्यामुळे देशभर सरकारचं कौतुक सुरू आहे। पण 1000वरच्या नोटेवरची बंदी कायमची नाही आहे, कारण पुढच्या काही महिन्यात 1000ची नोट नव्या रंगात आणि सुरक्षा मानकांसह चलनात येणार आहे। My question is that India is still a cash-led cash transaction economy with respect to consumption. We have removed 86% of the currency in value from the market. How will it impact the consumption as? Well, in the short run, it could, but eventually, a very large part of this currency, which is being removed, was also lying static. And therefore, once over the next few weeks, the replacement takes place. काळ्या पैशाविरोधात मोहीम उघडणाऱ्या मोदींनी 1000ची नोट पुन्हा चलनात आणण्याचं कारणही तितकंच महत्त्वाचं आहे। मोदींच्या एका निर्णयानं 500 रुपयाच्या 7,85,000 कोटीच्या नोटांची रद्दी झाली, तर 1000च्या 6,33,000 कोटी रुपयांच्या नोटा बाद झाल्या। ही रक्कम जवळपास 14 लाख कोटीच्या घरात आहे आणि एकूण अर्थव्यवस्थेच्या 86% इतकी मोठी ही रक्कम आहे। म्हणजेच 14% चलनावर 125 कोटींचा देश चालवणं कठीण आहे। रोख रकमेचा तुटवडा देशात नवी समस्या निर्माण करू शकतो। त्यामुळे काही काळासाठी 1000ची नोट चलनात आणण्याची तयारी सुरू आहे। 1000 रुपयांची नोट पुन्हा बाजारात येणार असली तरी यावेळी मोदी सरकार या 1000च्या नोटांची संख्या मर्यादित ठेवणार असल्याचं समजतंय, कारण दुसऱ्या बाजूला 100 आणि 50च्या नोटांची चलनातली संख्या वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे। ज्यावेळी 100 आणि 50चे हे चलन अर्थव्यवस्थेला पूरक अशा संख्येत निर्माण होईल, त्यावेळी पुन्हा एकदा 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी येण्याची शक्यता आहे। लोग जो कह रहे हैं कि 2.5 वर्षों में इन्होंने देश के बड़े बड़े पूंजीपतियों और धन्ना सेठों को इस्तेमाल करके इन्होंने अपना विदेशों में, तो अगले 100 साल की राजनीति के लिए अपनी पार्टी को आर्थिक मामले में वो टूटे ना भारतीय जनता पार्टी, तो इन्होंने विदेशों में इनके जरिए अपना पूरा बंदोबस्त कर लिया है। ये आम चर्चा मैं नहीं कह रही हूँ, ये आम चर्चा है। नरेंद्र मोदींच्या काळ्या पैशावरील सर्जिकल स्ट्राईकमुळे नेते, बिल्डर, उद्योगपती, अधिकारी आणि हवालावाल्यांचं धाबं दणाणलंय। बनावट नोटा छापून दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांच्या मुसक्या एका दिवसात आवळल्या गेल्यात। त्यामुळे देशहिताच्या निर्णयामागे सर्वांनी ठामपणे उभं राहायला हवं, इतकंच। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, नवी दिल्ली।